नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 11वी इतिहास आणि त्यामधील पाठ दुसरा. त्याच्या आधी आपण पहिल्या पाठामध्ये आद्य शेतकरी याच्याबद्दल माहिती पाहिली होती. त्यासोबतच आपण जे अश्मयुग आहे त्यातील पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग हे जे काही 3 टप्पे असतात तर त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला होता. तर आता या ठिकाणी नवाश्मयुगाबद्दल एक छोटंसं एक चित्र दिलेलं आहे असं आपण म्हणूया. चित्र काय आहे ते आपण पाहूया आणि मग आपण जाऊया आपल्या पाठाकडे. तर नवाश्मयुग हे साधारणतः इसवी सन पूर्वी 8000 ते 3000 वर्षांपर्यंतचं होतं. आता इथे सुरुवात अशी होती की घरापुढच्या जागेत तुम्ही बायकांनी मिळून धान्य पेरायला सुरुवात केली आणि आता रोज रोज शिकारीला जायला नको. तर आपण पाहिले की नवाश्मयुगामध्ये काय झालं होतं की मानवाने शेती करायला सुरुवात केलेली होती. त्यासोबतच थोडीफार पशुपालनाला सुद्धा सुरुवात केली होती. त्याच्या आधी मध्याश्मयुगामध्ये किंवा पुराश्मयुगामध्ये जास्तीत जास्त शिकारी केली जायची. शेती वगैरे तेव्हा इतकं काही विकसित झालेलं नव्हतं. पण हळूहळू काय झालं की शेती वगैरे विकसित होऊ लागली आणि मग आता ते म्हणतायत की तुम्ही सगळेजण पेरणी करताय त्याच्यामुळे आता आपल्याला बाहेर शिकारीसाठी वगैरे जायची गरज नाहीये. आणि पुढे मग ती स्त्री म्हणते, हो ना, काही नाही तरी घरासमोर उगवलेले काही ना काही हाताशी असतेच. म्हणजे शिकारीमध्ये कसं ठराविक नाही की आपल्याला ते मिळणारच असं काही ठराविक नाहीये. पण जर आपण घरामध्ये शेती म्हणजे घरासमोर शेती केली तर आपल्याला काहीतरी हाताला लागेलच, म्हणजे काहीतरी खायला मिळेलच असं आहे. विचार करतोय, गावकऱ्यांनी मला नायक म्हणून निवडून दिलं, जबाबदारी आहे ना. आता या ठिकाणी आपण हे सुद्धा पाहिलं की नवाश्मयुगामध्ये काय झालं होते की सगळ्या गाव किंवा वसाहती निर्माण झाल्या होत्या. मग त्यांचे काही नियम सुद्धा होते. मग आता त्यांनी एक नायक निवडायचं ठरवलं होतं की ज्याप्रमाणे आता कसं आपल्याकडे सरपंच आहे किंवा आमदार आहे, मुख्यमंत्री आहे, प्रधानमंत्री आहे, तर त्याच पद्धतीने त्यांनी सुद्धा आपला एक कोणीतरी नायक असावं जेणेकरून काही झालं वगैरे भांडण तंटा काही पण झाला तर तो सोडवून देईल वगैरे यासाठी. ठीक आहे. मग ती स्त्री विचारते, काही समस्या आहे का? तर पुढे म्हणणं आहे की आपल्या येणाऱ्या पिढ्या इथेच राहतील. आता या मातीशी आपलं घट्ट नातं जुळलंय. त्यासोबतच ती अशी म्हणते की सगळ्यांना समान न्याय मिळायला हवा. मग ती त्याला म्हणते, जो व्यक्ती नायक बनणार आहे त्याला म्हणते की सगळ्यांना समान न्याय मिळायला पाहिजे. आणि त्यासोबतच ती कशी म्हणते की आता इथे आपण शेती करतोय म्हणजे आपली पुढची जी काही पिढी येईल ती पण इथे शेती करू शकते, म्हणजे ती आता इथेच राहणार आहे. म्हणजे आता आपलं आणि या मातीचं एक घट्ट असं नातं जोडलं गेलेलं आहे. आपले पूर्वज मात्र रानोमाळ हिंडत होते अन्नाच्या शोधात, पाण्याच्या शोधात. आणि आता हे नवाश्मयुगामधला माणूस म्हणतोय की आपले पूर्वज जे की पुराश्मयुगामध्ये होते, मध्याश्मयुगामधल्या काही काळामधले मानव ते कसे शिकारीसाठी इकडून तिकडे फिरायचे, शिकार मिळवण्यासाठी. ते भटक्या स्वरूपाचं त्यांचं जीवन होतं. पण आता मात्र आपल्याला छान असं आपण शेती करू शकतो, आपण एका ठिकाणी राहू शकतो. आपल्याला गावाची जमीन, पाणी, गुरंढोरं सांभाळायला हवी. पण आता हे सगळ्यासाठी जर आपल्याला इथे बसून अन्न मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला शेती करायला पाहिजे. आपल्याला पाणी, जमीन वगैरे सगळं काही सांभाळायला पाहिजे. आणि मग ती स्त्री म्हणते, मीही आता जरा घरातलं पाहते. म्हणजे ती पण म्हणते की आता आपण धान्य वगैरे तर पिकवतोय, तर त्या धान्यापासून काहीतरी बनवायला सुद्धा पाहिजे. मग ती म्हणते की मी आता घरातलं पाहते. त्याच्यानंतर पुढे म्हणणं आहे की बाजारात जाऊन आलो, शेजारच्या गावातून आलेले लोक पाहिले. आता तो म्हणते की मी बाजारात गेलो होतो. तर बाजार म्हणजे काय असेल की ज्याने कोणी धान्य पिकवलं आहे ते एकत्र आणत असतील आणि मग लोक त्या ठिकाणी ते धान्य घेणं, मग दुसरी वस्तू देणं आणि धान्य घेणं वगैरे असं काहीतरी होत असावं. आणि मग ती स्त्री म्हणते की छान, शेजारच्या गावांची देवाणघेवाण वाढीला लागेल आता. आणि मग तेव्हापासून देवाणघेवाणीला सुरुवात झाली की आपण त्या गावाला काहीतरी द्यायचं, त्या गावाकडून आपण आपल्यासाठी काहीतरी घेऊन येऊ शकतो असं. सो या नगराच्या जागी पूर्वी आपल्या पूर्वजांचं छोटंसं गाव होतं. आता आपण कसं म्हणणार की आता आपण ज्या ठिकाणी राहतोय मे बी तिथे पूर्वज आधी राहत असतील, आधी त्यांचं गाव असेल. तर मग आता ही आजची पिढी आहे ही जी या चित्रामध्ये आहे ती, तर ती पिढी कसं म्हणते की मे बी आता यांनी क्लिअर इमेज नाही दाखवले ही आधीची पिढी आहे की आताची पिढी आहे, पण आपण असं मानूया की या नगराच्या जागी पूर्वी आपल्या पूर्वजांचं छोटंसं गाव होतं. प्रार्थना करूया की आपले हे नगर असे सुरक्षित राहील आणि त्याच्यावर कसलंही संकट येणार नाही. आता जरी ही पिढी असेल तरी पण ही पण तीच म्हणणार की आधी आपले पूर्वज इथे राहायचे, आपण सुद्धा म्हणू शकतो की आपले पूर्वज सुद्धा आता इथे राहायचे. ठीक आहे. म्हणजे दरवेळी आपलं असंच म्हणणं आहे की आपल्या नगरावरती किंवा आपली जी काही वसाहत आहे, आपलं जे काही नगर आहे त्याच्यावरती कुठलंही संकट येऊ नये, सगळेजण इथे सुरक्षित राहावे. ठीक आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पाठाला. पाठाचं नाव आहे भारतातील आद्य नगरे. आधी आपण आद्य शेतकरी पाहिले. आता शेती सुरू झाल्यानंतर लोक एक स्थायिक झाले किंवा एका ठिकाणी राहू लागले. आता ते राहत असताना थोडीशी वसाहत निर्माण झाली, मग गाव निर्माण झालं, मग हळूहळू नगरे बनू लागली. मग त्यातलीच नगरे कशी आहेत किंवा कशी होती हे आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा या पाठामध्ये आपल्याला पाहायचंय हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य. कारण हडप्पा संस्कृती हे नागरी संस्कृती आहे किंवा नगराची संस्कृती आहे, त्याच्यामुळे त्याची आपल्याला वैशिष्ट्य पाहायची आहेत. हडप्पा संस्कृतीमध्ये अजून काय काय येतात ते सगळी शहरं किंवा त्या सगळ्या संस्कृती आपल्याला पाहायच्या आहेत.
नेक्स्ट आहे नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध. आता इथे आपण जे नगर एक विकसित भाग आहे, त्या नगर आणि गाव वसाहती यांचा काय संबंध आहे ते आपण बघूया. त्यासोबतच उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. आणि नेक्स्ट आहे नगरांचा ह्रास. आता आपल्याकडे हडप्पा संस्कृती आहे अशी आहे का? नाही, तिचा ह्रास झालाय किंवा ती नष्ट झाली. तिचे अवशेष आहेत, पण अजून हडप्पा संस्कृती चालू आहे का? चालू म्हणजे अजून अस्तित्वात आहे का? तर नाही. तर बेसिकली मग या नगरांचा नाश का झाला, कसा झाला, हे सुद्धा आपण या पाठामध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणूया हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये. आता नागरी हडप्पा संस्कृतीची जी काही बीजे आहेत किंवा आपल्याला कसं कळलं की हडप्पा संस्कृती होती, तर त्यासाठी एक छोटासा संदर्भ आहे की बलुचिस्तान मधील मेहेरगड येथे आपल्याला हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमधील काही अवशेष सापडतात किंवा काही बीजे सापडतात. म्हणजे काय, असे काहीतरी अवशेष सापडले असतील की जे आपल्याला सांगू शकतात किंवा ठामपणे आपण मांडू शकतो की या ठिकाणी हडप्पा संस्कृती होती. ठीक आहे. आता हे जे आहे बलुचिस्तान किंवा मेहेरगड हे पाकिस्तानमध्ये आहे, सध्याच्या पाकिस्तानमध्ये. सो याचा उल्लेख गेल्या पाठामध्ये आलेला आहे आणि तो आपण पाहिलेला आहे. जॉ फ्रँकवा जॅरिच आणि रिचर्ड मेडो हे जे पुरातत्व आहेत, आर्किओलॉजिस्ट आहेत, तर हे मेहेरगड येथे उत्खननात त्यांनी हे पाहिले की आपल्याला असे काही अवशेष पाहायला मिळतात. सो तेथे हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शवणाऱ्या ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले त्या संस्कृतीला टोगाओ संस्कृती या नावाने ओळखले जाते. आता मग त्यांना तिथे जे काही अवशेष वगैरे जे काही मिळालं असेल, जे की नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले होते, त्यांना ते उत्खनन वगैरे करताना तर त्या संस्कृतीला त्यांनी एक नाव दिलं की ते आहे टोगाओ संस्कृती. जसं ही हडप्पा संस्कृती आहे त्याप्रमाणे हे टोगाओ संस्कृती आहे. आणि हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हाकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा जे की पंजाब मधला भाग आहे, पाकिस्तान मधला भाग आहे, कुनाल, भिराना, फरमाना जे की हरियाणा मधला भाग आहे, या ठिकाणी उत्खननामध्ये त्यांना मिळालेला आहे. कुठली संस्कृती? रावी किंवा हाकरा, जे की नवाश्मयुगामधलीच होती हडप्पा पूर्व काळामध्ये. सो वैदिक आर्यांचे आगमन भारतात इसवी सनापूर्वी 1500च्या सुमारास झाले असा एक प्रभावी मतप्रवाह एकेकाळी होता. म्हणजे आधी असं मानलं जायचं की जे आपण वैदिक आर्य वगैरे म्हणतोय ते कधी आले होते, तर इसवी सनापूर्वी 1500 वर्षांच्या कालावधीमध्ये आले असावे. परंतु त्या आधीच्या काळाबद्दल कोणतीच माहिती पुढे आलेली नव्हती आणि त्यामुळे इसवी सन 1921 मध्ये हडप्पा आणि 1922 मध्ये मोहेंजोदडो येथील उत्खनन सुरू होईपर्यंत इसवी सनापूर्वी 1500च्या आधीचा भारताचा इतिहास सांगता येत नव्हता. तर असा प्रॉब्लेम होता की आपल्याकडे जे काही अवशेष मिळायचे त्याच्या आधारे आपण असं एक लॉजिक लावायचो किंवा आपण बऱ्याचशा अभ्यासाच्या आधारे असं सांगायचो की याच्या आधीचा काळ असा होता, त्याच्या आधीचा काळ असा होता. पण इसवी सनापूर्वी 1500 वर्षांच्या आधी काय होतं याच्याबद्दल काहीच अवशेष मिळत नव्हते किंवा काहीच पुरावे मिळत नव्हते. मग जेव्हा उत्खनन चालू केलं 1921 मध्ये हडप्पा येथे सुरू केलं होतं आणि 1922 मध्ये मोहेंजोदडो येथे उत्खनन सुरू केलं होतं. तर मग ते सुरू होईपर्यंत आपल्याला त्याच्या आधी काय होतं हे सांगता येत नव्हतं. आता हडप्पा संस्कृतीचा जेव्हा शोध लागला त्याच्यामुळे आपल्याला इसवी सनापूर्वी किमान 3000 ते 3500 वर्षांपर्यंत काय होतं किंवा कसं काय होतं याच्याबद्दल थोडेफार पुरावे मिळायला सुरुवात झाली. आणि मग त्या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तान पासून महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांच्या किनाऱ्यापासून ते हरियाणापर्यंत जवळपास 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशामध्ये विकसित आणि समृद्ध अशी नागरी संस्कृती ती म्हणजे हडप्पा संस्कृती नांदत होती. हे आपल्याला 1921 साली जे उत्खनन झालं होतं त्याच्यावरून कळलं. आणि ही संस्कृती कांस्ययुगीन होती. कांस्य म्हणजे धातू, ब्रॉन्झ ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, तर कांस्ययुगीन ही संस्कृती होती. म्हणजे या कालावधीमध्ये कांस्याचा उपयोग जास्त केला जायचा आणि हे देखील सिद्ध झालं. आणि या संस्कृतीची 2000हून अधिक स्थळे उजेडात आली. आता ही संस्कृती एकदा कळली की त्याच्या आधारे जे काही पुरावे मिळत गेले त्याच्या अकॉर्डिंगली आपण बरीचशे इतर संस्कृती, बरीचशे इतर स्थळे यांची देखील माहिती मिळवत गेलो. आणि हडप्पा आहे, मोहेंजोदडो आहे, कालीबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी यांसारख्या अनेक विस्तृत नगरांच्या उत्खननातून प्रकाशात आलेले अवशेष हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात. म्हणजे हे सगळे जी नगरं आहेत ही हडप्पा संस्कृतीलाच बिलॉंग आहेत, म्हणजे हडप्पा संस्कृतीलाच आहेत. ठीक आहे, म्हणजे त्याच्यानुसारच आहेत. तर या नगराचा इतिहास 3 कालखंडामध्ये विभागलेला दिसतो. पहिला आहे पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ, म्हणजे हडप्पा संस्कृती याच्या आधीचा काळ. त्याच्यानंतर आहे प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ, ज्या ठिकाणी विकसित अशी नागरी संस्कृती आली होती कुठली हडप्पा, तर त्यावेळेचा काळ. आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ, म्हणजे हडप्पा संस्कृती झाली त्याच्यानंतरचा काळ कसा होता. तर अशा पद्धतीने हडप्पा संस्कृतीला मध्यस्थ ठेवून आपण असे 3 भाग केलेले आहेत किंवा 3 कालखंड केलेले आहेत. सो ही नगरे वसवणारे लोक कोण होते हे कोडे मात्र अजूनही सुटलेलं नाही.
आता आपल्याला बरीचशी माहिती मिळालेली आहे हडप्पाबद्दलची, पण ही जी आहे माहिती ही थोडीफार चित्रलिपीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही 10वीला वगैरे पाहिलं असेल की चित्रलिपी कशी असते, चित्रांमधून त्यांनी काहीतरी संदेश व्यक्त केलेला असतो, जो उलगडण्यामध्ये किंवा वाचण्यात अजूनही यश आलेलं नाहीये तितकंसं. त्याच्यामुळे आपण हे शोधू शकत नाहीये की ही लोक नेमके काय होती, कशी होती वगैरे याच्याबद्दल माहिती मिळत नाहीये. आता सुव्यवस्थित नगर रचना. आता हडप्पा संस्कृतीमध्ये जे काही नगर आहे त्याची रचना कशी आहे, घरं कशी आहेत वगैरे हे सगळं इथे आहे. पक्क्या विटांचे बांधकाम केलेले स्नानगृह, स्वच्छतागृह, विहिरी यांसारख्या सोयींनी युक्त विशाल घरे, धान्याची कोठारे. तर बेसिकली सगळं म्हणजे आता आपल्या घरात जे असतं ऑलमोस्ट तेच आहे की स्नानगृह आहे, स्वच्छतागृह आहे, विहिरी आहेत, हे सगळं आहे. त्यासोबतच धान्याची कोठारे आहेत, भव्य इमारती आहेत. विटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत. इंग्लिश बॉन्ड म्हणजे काय, 2 उभ्या विटा ठेवायच्या. आता तितकंसं मी रिसर्च नाही केलंय, पण जितकं मला माहिती आहे त्याच्या अकॉर्डिंगली जेव्हा आपण बांधकाम करणार आहोत तेव्हा अशा पद्धतीने 2 उभ्या विटा ठेवल्या जायच्या आणि 2 आडव्या विटा त्याच्यावरती अशा ठेवून साधारणतः हे बांधकाम वगैरे केलं जायचं. मी याच्यामध्ये चुकू शकते कारण मी ही पद्धत नाही पाहिली आहे, पण जे काही लिहिलं त्याला वाचून मला एवढं लक्षात आलेलं आहे. सो ही पद्धत जी आहे भूकंप प्रवण पद्धत आहे. तर इथे आपण पाहिलं की 2 उभ्या विटा आहेत, 2 आडव्या विटा आहेत. तर बेसिकली याच्यामुळे कदाचित ती भिंत भक्कम होत असावी आणि मे बी भूकंप आला तरी पण त्याला तितकंसं ते पटकन पडणार नाही किंवा पटकन त्याच्यावरती परिणाम होणार नाही असं साधारणतः घरं बनायची. सो उत्तम निस्सारण व्यवस्था म्हणजे सपोज सिवेज वॉटर ज्याला आपण म्हणतो की घरामधलं जे घाण पाणी आहे तर ते बाहेर जावं यासाठी निस्सारण व्यवस्था प्रॉपरली केली गेली होती. सार्वजनिक स्नानगृहे, नगराचे 2 किंवा अधिक विभाग, प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी म्हणजे बॉर्डर आहे किंवा जसं की आपण म्हणतो ना की सुरक्षेसाठी एक सीमा वगैरे तयार करावी त्या पद्धतीने, जेणेकरून इतर कुठले लोक असतील किंवा इव्हन जनावरे सुद्धा येऊ नयेत यासाठी. सो एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त असे रस्ते आणि त्यांमधील मोकळ्या चौकोनी जागाचा रहिवासी घरांसाठी उपयोग करणं. आता हे जेव्हा त्यांनी रस्ते वगैरे सगळे बांधले त्यांनी आधी रचना करून ठेवली असेल किंवा त्याचा अभ्यास त्यांनी आधी करून ठेवला असावा, कारण हे नियोजनबद्ध असं काम केलं गेलं होतं. नेक्स्ट आहे मध्यवर्ती शासन व्यवस्था. जसं की आपण पाहिलं की नगर तयार झाली. आता नगर तयार झाल्यानंतर त्यांना असं वाटलं असेल की आपल्या ह्याच्यामध्ये एक शासन व्यवस्था असावी, काही नियम असावेत, एखादा नायक वगैरे असावा, तर ते आता सुरू झालं. पाणी आणि इतर साधन संपत्तीचे स्रोत तसेच व्यापार इत्यादींचे नियंत्रण, प्रमाणीकरण, उदाहरणार्थ विटांचा आकार 1:2:4, 4:8, 8च्या पटीत वाढत जाणारी जी काही वजने आहेत अष्टमान पद्धत तर यानुसार होतं. ठराविक घाटाची आणि सजावटीची मातीची भांडी बनवली जायची. प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र आणि भव्य इमारती होत्या. म्हणजे इथे फक्त प्रशासकीय काम केलं जाणार. आता आपल्याकडे कसं मंत्रालय आहे, विधानसभा वेगळं आहे, तर बेसिकली अशा पद्धतीने त्या भागामध्ये फक्त ते काम केलं जाणार असं एक सुरुवात इथे झाली होती. आता समाज व्यवस्था, अधिकारदर्शक सामाजिक उतरंड, विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या कारागिरांचे, कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग, श्रद्धा प्रणाली आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू किंवा वास्तू, दफनस्थळे, मृत्यूनंतरच्या विधींचा पुरावा. तर बेसिकली आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं की वेगवेगळे कारागीर जसे की मणी बनवणारे असतील, मातीची भांडी बनवणारे असतील, तर असे काही एक आपण म्हणूया की त्यांनाच ती कला येणार असे काही कारागीर तयार झाले आणि मग ते कारागीर इतरांना शिकवू लागले. मग अशा पद्धतीने व्यावसायिक वर्ग सुरू झाले. त्यासोबतच दफनस्थळे असतील, ज्याला आपण आपल्या संस्कृतीमध्ये स्मशान भूमी म्हणू शकतो, तर त्या पद्धतीने म्हणजेच आता त्यांना कसं कळलं की या ठिकाणी दफनस्थळे वगैरे होते, कारण त्यांना काहीतरी पुरावा सापडला असेल, मे बी हाडांची रचना वगैरे असं काहीतरी सापडलं असावं. नेक्स्ट आहे आर्थिक व्यवस्था. व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन, उदाहरणार्थ सुबक मातीची भांडी असतील, सोने, चांदी, तांबे, कांस्य या धातूंच्या वेगळ्या वस्तू असतील, मणी असतील, मूर्ती असतील इत्यादी. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांच्या कार्यशाळा आणि कारागिरांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग. अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यापार. तर बेसिकली हे सगळं येणार आहे आर्थिक व्यवस्थेमध्ये. आणि त्यांना कसं कळलं की ह्या कुठल्या तरी 2 देश असतील, या दोन्ही देशामध्ये व्यापार आहे, कारण आपल्याला जे एका देशामध्ये काही वस्तू सापडल्या असतील किंवा सेम नक्षीवाली मातीची भांडी सापडली असतील तशीच सेम काही प्रदेशामध्ये सापडली असतील, मग याच्या अनुसार आपण काय सांगू शकतो की एकतर कारागीर दोघांचं सेम आहे किंवा दोन्ही भांडी एकाच प्रदेशामध्ये बनली होती आणि त्या तिकडे पाठवलेली आहे, तिथे त्यांना दळणवळणातून पाठवलेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण सांगू शकतो की यांच्यामध्ये देवाणघेवाण सुद्धा होत होती. नेक्स्ट आहे हडप्पा संस्कृतीची काही नगरे. पहिल्यांदा आहे ते म्हणजे हडप्पा. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यामध्ये रावी नदीच्या काठावरती हडप्पा हे स्थळ वसलेलं आहे. आता आपण जी काही नगरे पाहणार आहोत इथून पुढे ती सगळी नगरे
नद्याच्या काठावरती वसलेले आहेत. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नदीच्या काठावरती सुपीक जमीन असते, त्या ठिकाणी शेती करणं इझी आहे किंवा प्रोडक्टिव्ह शेती त्या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणूनच जसे की त्या लोकांना कळू लागले की सुपीक जमिनीमध्ये चांगली शेती होते किंवा नदीकाठी पाण्याचा तितकासा त्रास होणार नाही किंवा पाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, त्याच्यामुळे ते सगळे लोक मग नदीकाठीच राहू लागले. आणि मग राहत असताना मग आधी गाव, वसाहती, नगरे वगैरे त्याच ठिकाणी तयार झाली. तुम्हाला नदीचं नाव लक्षात ठेवायचं आणि नगराचं नाव लक्षात ठेवायचं आहे. सो कुठे आहे हडप्पा? पाकिस्तानमधील जे पंजाब आहे त्यातील जे साहिवाल जिल्हा आहे त्याच्यामध्ये रावी नदीच्या काठावरती हडप्पा हे स्थळ वसलेलं आहे. हडप्पा नगराचे प्राचीन अवशेष 150 हेक्टरवरती पसरलेले होते आणि हडप्पाचे विस्तृत उत्खनन इसवी सन 1921 मध्ये सुरू झाले, हे आपण मगाशी सुद्धा पाहिलेलं आहे. त्यानंतर तिथे पुन्हा उत्खनन केले गेले आणि मग हे तर झालं 1921 ला. परत उत्खनन केलं गेलं, अजून काही मिळते का पुरावे वगैरे यासाठी. आणि त्या उत्खननापैकी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर मॉर्टिमर व्हीलर यांनी 1946 मध्ये स्थळशास्त्राच्या आधारे केलेले उत्खनन महत्वाचे आहे. आता अनेक जणांनी उत्खनन केलं, पण त्यातील भारतीय पुरातत्व खाता म्हणजे काय, एक आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे की ज्याच्यामध्ये हे सगळं उत्खनन वगैरे करणं असेल, उत्खननामध्ये ज्या वस्तू मिळतात त्याचा अभ्यास करणं असेल, हे सगळं येतं. तर त्याचे जे काही त्यावेळेचे सरसंचालक होते सर मॉर्टिमर व्हीलर 1946 चे, तर त्यांनी तिथे उत्खनन केलं होतं, जे की महत्वाचं ठरलं. तर या उत्खननाद्वारे त्यांनी हडप्पा येथील बाले किल्ल्याभोवती तटबंदी असते हे शोधून काढलं. त्यांना उत्खननामध्ये कळलं असेल की असं एक नगर आहे किंवा असा एक बाले किल्ला आहे आणि याच्या भोवती ही बॉर्डर आहे, तटबंदी आहे किंवा एक संरक्षक भिंत वगैरे आहे. हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत इसवी सनापूर्वी 3300च्या सुमारास झाली. इसवी सनापूर्वी 2600च्या सुमाराचा काळ हा तेथील नागरी हडप्पा संस्कृतीचा उदयाचा काळ होता. म्हणजे जे पहिली पूर्व हडप्पाची संस्कृती आहे तर ती साधारणतः इसवी सनापूर्वीचं चाललंय सगळं 3300 सुमारास होते आणि त्याच्यानंतर 2600 मध्ये साधारणतः एक जे नागरी हडप्पा संस्कृती आहे ज्याचा आपण सारखा उल्लेख करतो तर ती आली. आणि इसवी सनापूर्वी 2450 ते 1900च्या काळामध्ये नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. इसवी सनापूर्वी 1900च्या सुमारास काही अंतर्गत बदल घडवून येताना दिसले आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ सुरू झाला. आणि या काळामध्ये मग नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास देखील होत गेला. म्हणजे ज्याप्रमाणे आता सगळ्यात पहिल्यांदा पूर्व हडप्पा होती ती बंद झाली, बंद म्हणजे ऱ्हास होत गेला. ज्याप्रमाणे प्रगल्भ हडप्पा आली, आता प्रगल्भ किंवा नागरी हडप्पाचा ऱ्हास होईल त्याप्रमाणे उत्तर हडप्पा येणार. तर अशा पद्धतीने एका संस्कृतीचा ऱ्हास होत होता आणि दुसरी संस्कृती उदयास येत होती. आता सुरुवातीच्या उत्खननाच्या आधारे हडप्पा नगराचे विभाजन बाले किल्ला आणि नगर वस्ती अशा पद्धतीने 2 विभागांमध्ये केलं होतं. आता जेव्हा ते लोक उत्खनन करणार तेव्हा त्यांना कळणार ना की बाबा हे बाले किल्ल्याचे अवशेष आहेत किंवा असं काही भाग आहे, इकडे नागरी वस्तीचा काही भाग पाहायला मिळते. तर त्यांनी सुरुवातीला असे 2च विभाजन केलं होतं आणि मग तिथून पुढे परत त्यांनी 4 विभाग केले की बाले किल्ला आणि नागरी वसाहत या विभागांखेरीज त्या ठिकाणी कारागिरांची घरे आणि कारखाने होती. त्यासोबतच कोठार घर सुद्धा होतं. तर असे यांनी अजून काही विभाग केले. आता हे जे कोठार आणि तिथे काम करणारे जे काही कामगार आहेत ते बाले किल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीखाली होते हे स्पष्ट झाले आणि जवळच धान्य काढण्याचे ऑर्डर देखील होते. आणि त्यांना कसं कळलं असेल की हे लोक तिथे राहतात, अगेन त्यांच्या घरांचे अवशेष सापडले असतील आणि मग त्यांनी अंदाज बांधला असेल की इथे जे काही लोक काम करतात त्यांच्या म्हणजे जे काही अधिकारी आहेत ते त्यांच्या हाताखाली आहेत, ते लोक त्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली वगैरे काम करायचे असं त्यांनी अंदाज बांधला असावा. नेक्स्ट आहे मातीच्या भांड्यांची खापरे आणि इतर पुरावस्तू यांची खास वैशिष्ट्ये आणि त्या प्रथम ज्या स्थळाच्या उत्खननामध्ये मिळाल्या याचा विचार करून पुरातत्वामध्ये प्रागैतिहासिक काळातील संस्कृतींना नावे दिलेली असतात. तर बेसिकली ज्याप्रमाणे आपण उत्खनन करत गेलो, आपण म्हणजे ते लोक ज्याप्रमाणे उत्खनन करत गेले त्याप्रमाणे त्यांना नवीन नवीन वस्तू मिळत गेल्या आणि मग ज्या कुठल्या ठिकाणी ती वस्तू मिळाली असेल त्या वस्तूला त्या ठिकाणाचं नाव मिळायचं. दुसरा पॉईंट असा आहे की घग्गर आणि हाकरा किंवा घग्गर हाकरा आपण एकत्रच नाव घेतो याचं. तर घग्गर हाकरा या नावाने ओळखली जाणारी नदी ही फक्त पावसाळ्यात प्रवाहित होणारी नदी असून ती हिमाचल प्रदेशातील शिवालिक टेकड्यांमध्ये उगम पावून पंजाब हरियाणापासून वाहत राजस्थानमध्ये येते. तर बेसिकली घग्गर हाकरा ही जी नदी आहे हिचं उगमस्थळ आहे हिमाचलमधील शिवालिक, तिथून ती पंजाबमध्ये येते, तिथून हरियाणामध्ये येते, हरियाणामधून ती राजस्थानमध्ये येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही पावसाळ्यातच वाहणारी फक्त नदी आहे. नेक्स्ट आहे तिथून पुढे ती पाकिस्तानमधील चोलिस्तान या वाळवंटी प्रदेशामध्ये प्रवेश करते आणि सरते शेवटी कच्छच्या रणात
प्रवेश करताना दिसते. म्हणजे ती राजस्थानमध्ये जाणार, राजस्थानमधून परत पाकिस्तानमध्ये जाणार, पाकिस्तानमधून परत भारतामध्ये येणार कच्छच्या आखातामध्ये. तर अशा पद्धतीने एकूण हा प्रदेश आहे. नेक्स्ट आहे पावसाळा सोडल्यास तिचे पात्र कोरडे असते. म्हणजे तिचा स्वतःचा असा काही प्रवाह नाहीये. पावसाचं पाणी आलंय की तिचा प्रवाह तयार होतो. तर अशा पद्धतीने तिचं पात्र इतर वेळेस किंवा इतर सीझनमध्ये मात्र कोरडं असतं. तिचा भारतातील प्रवाह घग्गर या नावाने आणि पाकिस्तानमधील प्रवाह हाकरा या नावाने ओळखला जातो. आता भारतामध्ये तिचं नाव आहे घग्गर आणि पाकिस्तानमध्ये तिचं नाव आहे हाकरा आणि म्हणून ही घग्गर हाकरा असे एक पूर्ण नाव आहे. घग्गर हाकराच्या प्रवाहाच्या सर्वेक्षणामध्ये तिच्या कोरड्या प्रवाहाच्या काठावर हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे आढळून आलेली आहेत. आता जेव्हा ती ऑब्विसली ती वर्षभर तर म्हणजे फक्त पावसाळा सोडला तर बाकीचं वर्षभर ती कोरडीच असते. पण जेव्हा तिथे काही उत्खनन केलं असेल तेव्हा त्यांना तिच्या आसपास हडप्पा संस्कृतीचे काही अवशेष मिळाले. अनेक अभ्यासकांच्या मते घग्गर आणि हाकरा किंवा घग्गर हाकरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीचे कोरडे पात्र सरस्वती नदीच्या लुप्त झालेल्या प्रवाहाच्या खुणा दर्शवणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सरस्वती नदी एका ठराविक पॉइंट पर्यंत वाहत येते आणि ती गायब होते परत. कदाचित तिचं पाणी त्या म्हणजे खडक आहे तिथे खूप सारी, तर त्या खडकांच्या आतमध्ये जात असावं किंवा वेगळा प्रवाह काहीतरी असावा, पण ते एका ठराविक पॉइंट पर्यंत येते आणि आपल्याला वरून दिसत नाही, वरून ती गायब होते. तर बेसिकली मग तिचं लुप्त होणं याचं असे काहीतरी घग्गर आणि हाकराचा संदर्भ असावा असं त्यांना वाटतं. या कोरड्या पात्राचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे त्याचा अभ्यास केला जातोय की नेमका काय इथे प्रॉब्लेम होतोय किंवा असं का होतंय, ही नदी बाकीच्या सीझनमध्ये अशी कोरडी का असते याचा पण अभ्यास केला पाहिजे ना, कारण ही फक्त पावसाळ्यामध्ये वाहते. सगळ्याच नद्या फक्त पावसाळ्यामध्ये असतात का, तर नाही, इतर सीझनला पण त्या नद्या वाहत असतात. मग हिचंच नेमकं असं का आहे हे पण त्यांना शोधायचं आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे जे ब्लॅक सर्कल्स किंवा स्पॉट्स आहेत तिथे तुम्हाला हडप्पा संस्कृतीची काही ठिकाणे पाहायला मिळतात, जसे की मोहेंजोदडो आहे, कोट दिजी आहे, त्यासोबतच आमरी आहे, बालाकोट आहे. तर बेसिकली हे सगळे जे काही संस्कृती आहेत किंवा नगरे आहेत, ठिकाणे आहेत, हे सगळे कुठे येतात, हडप्पा संस्कृतीमध्ये येतात. ठीक आहे. सो तुम्ही या ठिकाणी नद्या वगैरे पण पाहू शकता. सिंधू नदी आहे, त्याची रावी नदी इथे आहे बघा. सो बेसिकली इथे आपल्या भारताची सीमा आहे आणि भारताच्या सीमेच्या बाहेर या ठिकाणी जो भाग आहे तर तो पंजाबच येतो, पण तो पाकिस्तान मधला पंजाब येतो. आपला पंजाब इथे आहे, पण इकडे जो येतो पंजाब तो पाकिस्तान मधला पंजाब आहे आणि इथे रावी नदीच्या काठावरती तुम्हाला हडप्पा पाहायला मिळते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल. हडप्पा संस्कृती संबंधी माहिती येण्याआधी भारत आणि पाकिस्तानच्या प्राचीन इतिहासाच्या संदर्भात इसवी सनापूर्वी 326 हे सिकंदरच्या भारतावरील स्वारीचे वर्ष हा एकमेव विश्वासार्ह ऐतिहासिक पुरावा उपलब्ध होता. तर आपल्याला जोपर्यंत हडप्पा संस्कृतीची माहिती मिळाली नाही, कधी मिळाली, 1921 ला मिळायला सुरुवात झाली. मग त्याच्या आधी याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. याच्याबद्दल फक्त एवढंच माहिती होतं की इथे काही नगरं वगैरे होती किंवा सिकंदरचं म्हणजे सिकंदरने भारतावर कधी स्वारी केली तेव्हाचे पुरावे होते, पण आदले मधले काही पुरावेच नव्हते. परंतु ही परिस्थिती बदलणारा हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला या कहाणीची सुरुवात इसवी सन 1829 मध्ये झाली. आता मग आधी एवढंच माहिती होतं की सिकंदर भारतामध्ये आला किंवा हडप्पाबद्दल काहीच जास्त माहिती आपल्याला नव्हती. मग नेमकी ही माहिती मिळायला सुरुवात कशी झाली, कारण आपण उत्खनन तेव्हाच करणार ना एखाद्या ठिकाणी जेव्हा आपल्याला माहिती असेल की इथे काहीतरी आहे. आता जेव्हा 1921 ला उत्खननाला सुरुवात झाली असेल तेव्हा अर्थात आपल्याला आधी माहिती असणार ना की तिथे काहीतरी मिळतंय आपल्याला किंवा काहीतरी होतं इथे, तेव्हाच आपण उत्खनन करणार, राईट. तर मग त्याची सुरुवात नेमकी कशी झाली, तर चार्ल्स मेसन या प्रवाशाने हडप्पाला भेट दिली. हडप्पा येथील प्राचीन अवशेष सिकंदराला थोपवून धरणाऱ्या पोरस राजाच्या राजधानीचे असावेत असे अनुमान त्याने बांधले. तर बेसिकली चार्ल्स मेसन याने काय केलं, हडप्पाला भेट दिली. जेव्हा त्याने हडप्पाला भेट दिली तेव्हा त्याला असं कळलं की सिकंदराला थोपवून धरणारा पोरस आणि सिकंदर यांच्यामध्ये झेलम लढाई झाली होती. तर मग त्या ठिकाणी त्याला असं वाटलं की जे काही आपल्याला इथे अवशेष सापडतात हडप्पामधले किंवा इथे जे आपल्याला हडप्पामध्ये अवशेष सापडतात ते पोरस राजाची जी काही राजधानी आहे तिथले असावेत असं त्याला वाटलं होतं. मग मेसन नंतर लेफ्टनंट अलेक्झांडर बर्नस नावाच्या एका अधिकाऱ्याने हडप्पाला भेट दिली होती. मग त्याच्यानंतर त्याने पण भेट दिली किंवा बघूया नेमकं यांचं काय म्हणणं आहे किंवा इथे असं काय होतं का. मग मेसन आणि बर्नस या दोघांनी लिहिलेल्या वृत्तांतामुळे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक सर अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांचे लक्ष हडप्पाकडे वेधले गेले. मग हे काहीतरी पाहिजे ना, काहीतरी आपल्याकडे एक लीड पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी उत्खनन करायला. मग या दोघांच्या पुराव्यानंतर किंवा या दोघांनी जे काही मांडलं होतं त्याच्या आधारे मग सर अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी सुरुवात केली की या ठिकाणी आपण उत्खनन करून बघूया काही मिळतंय का. आणि मग इसवी सनाच्या 1872-73 या सालामध्ये तिथे उत्खनन सुरू झालं.
कॅनिंगहॅम यांनी केलेल्या उत्खननानंतर हडप्पाचे उत्खनन पुन्हा सुरू होण्यास 48 वर्षांचा कालावधी जावा लागला. म्हणजे 1872-73 मध्ये हे उत्खनन कॅनिंगहॅमने सुरू केलं आणि पुन्हा एकदा 1921 साली 1946 साली हे उत्खनन सुरू झालं. तर म्हणजे एवढ्या सगळ्या कालावधीनंतर पुन्हा ते उत्खनन सुरू झालं. एवढ्या मोठ्या कालावधीत सुद्धा हडप्पाबद्दल युरोपीय संशोधकांमध्ये असलेले कुतूहल टिकून राहिले. तेव्हाही इंग्रजांनीच केलं होतं आणि म्हणजे 1946 ला पण तो इंग्रजी अधिकारी होता आणि 1872 ला पण इंग्रजी अधिकारी होता. म्हणजे ते युरोपीय झाले. मग बेसिकली इतका मोठ्या कालावधीनंतर पण त्यांनी हडप्पामध्ये पुन्हा उत्खनन करायला सुरुवात केली, कारण त्यांच्यामध्ये कुतूहल होते की नेमके ते काय आहे, ते कुठलं नगर होतं का आधी हे पाहण्यासाठी. कारण हडप्पा येथे मिळालेल्या मुद्रांमुळे हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियातील संस्कृतीशी जवळचा संबंध असावा असे अभ्यासकांना वाटत होते. मग त्यांना काय वाटायचं की इथे हडप्पामध्ये जी काही नाणी मिळालेली आहेत, कदाचित या नाण्यांचा आणि मेसोपोटेमियामध्ये जी संस्कृती आहे यांचा काहीतरी संबंध असावा आणि त्यांना ते शोधून काढायचं होतं आणि म्हणून ते लोक ट्राय करत होते की आपल्याला ते काहीतरी मिळावं. तर बेसिकली अलेक्झांडर कॅनिंगहॅमने जेव्हा उत्खनन केलं तर तेव्हा त्यांना हे एक मुद्रा मिळाली होती हडप्पामध्ये. तर हे त्याच्यावर चित्र आहे. आता या रेखाचित्रात मुद्रा आयताकृती दिसत असली तरी पण ती प्रत्यक्षात मात्र चौरस आकाराची होती असं त्यांना वाटतं. आता मे बी इथे एखादा मला तर बैल सारखं काहीतरी दिसतंय, पण याचा अर्थ लावणं कदाचित मला शक्य नाहीये आणि आय थिंक इथे अर्थ नाही लागलाय अजून सुद्धा, पण नाण्यांवरती हे चित्र होतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मोहेंजोदडो. राखालदास बॅनर्जी यांनी इसवी सन 1921 ते 22 या दरम्यान मोहेंजोदडो येथे उत्खनन सुरू केलं आणि या उत्खननामध्ये सापडलेल्या मुद्रा आणि इतर पुरावस्तू यांच्यामधील साधर्म्यामुळे मेसोपोटेमियातील प्राचीन संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांचा संबंध असावा असे अनुमान त्यांनी बांधले. आता त्यांना मोहेंजोदडोमध्ये हे जे काही मुद्रा वस्तू असतील, जे काही सापडलं होतं, याच्या आधारे त्यांना असं कळलं की मेसोपोटेमियामधील हे जे काही आहेत गोष्टी आणि हडप्पामधल्या ज्या मुद्रा वगैरे आहेत त्यांचा काहीतरी संबंध आहे, काहीतरी सिमिलॅरिटी यांच्यामध्ये आहे. हे त्यांना कधी कळलं मोहेंजोदडोमधलं उत्खनन सुरू केल्यानंतर. आणि असं अनुमान त्यांनी बांधलं आणि इसवी सन 1923-1924 मध्ये मोहेंजोदडो अधिक सविस्तर पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन सरसंचालक सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली माधव स्वरूप वत्स, काशीनाथ नारायण दीक्षित, अर्नेस्ट मॅके इत्यादींनी उत्खनन केलं. आणि मग त्यांना असं वाटू लागलं की खरंच काही साम्य आहे का हे पाहावं किंवा अजून काही पुरावे मिळत आहेत का, अजून सविस्तर काही आपल्याला माहिती मिळते का हे पाहण्यासाठी हे लोक पुन्हा एकदा उत्खनन त्यांनी सुरू केलं. आणि मग त्या उत्खननामध्ये विविध पुरावस्तू, रहिवासी घरे आणि इतर अनेक वास्तू उजेडात आल्या. म्हणजे तिथे त्यांना कळलं की इथे काहीतरी आपल्याला रहिवासी घरे, काहीतरी घरांची रचना वगैरे पाहायला मिळते. मोहेंजोदडो जे की पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना जिल्ह्यामध्ये सिंधू नदीवरती वसलेला आहे. सो इथे मोहेंजोदडो जर आपण बघायचं म्हटलं तर इथे आपल्या भारताची सीमा आहे आणि या ठिकाणी पाकिस्तान आहे. पाकिस्तान मधून जी सिंधू नदी वाहते तर त्या सिंधू नदीच्या बरोबर काठावरती मोहेंजोदडो वसलेला आहे. ठीक आहे. सो येथे भूजलाच्या पातळीमुळे खालच्या स्तरापर्यंत उत्खनन करणे शक्य झाले नाही. अर्थात नदीचा भाग आहे आणि आपण नदीच्या खाली कसं काय जाऊन उत्खनन करू शकतो ना, ते शक्यच नाहीये. आणि मग त्याच्यामुळे त्यांनी काही खाली उत्खनन केलेलं नाही. परंतु त्या थरामध्ये मेहरगड येथील नवाश्मयुगीन गाव वसाहतील इतकी प्राचीन गाव वसाहत अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. पण त्यांना असं वाटते की नदीच्या खाली जी जमीन आहे तिथे आपल्याला असे काहीतरी पुरावे मिळतील की ज्याच्या आधारे आपल्याला असं कळू शकतं की मेहरगड येथे जितकी जुनी नवाश्मयुगामधील गाव वस्ती वगैरे होत्या त्याचप्रमाणे इथे सुद्धा असाव्यात. मोहेंजोदडो हे हडप्पा संस्कृतीच्या आतापर्यंत उजेडात आलेल्या पाकिस्तानमधील नगरांपैकी विस्ताराने सगळ्यात मोठे असलेलं एक नगर आहे. म्हणजे आतापर्यंत हडप्पा संस्कृतीमध्ये कुठले कुठले नगर येतात हे सगळं पाहून झाले, पण त्यातल्या त्यात थोडाफार मोठं जे कुठला भाग आहे किंवा नगर आहे ते आहे मोहेंजोदडो. मोहेंजोदडोच्या वस्तीचे बाले किल्ला आणि नागरी वसाहत असे 2 भाग केलेले आहेत. परंतु आणखी एक तिसरा भाग हा बाजाराचा होता. म्हणजे तिथे दळणवळण सुद्धा केलं जात होतं, बाजार सुद्धा केला जात होता. आणि या विभागामध्ये कारागिरांच्या कार्यशाळा तसेच मातीची भांडी आणि मणी भाजण्याच्या भट्ट्या सुद्धा होत्या. मोहेंजोदडो येथील अवशेषांची हडप्पा येथील अवशेषांप्रमाणे नासधूस झालेली नव्हती. म्हणजे हडप्पामधले अवशेष बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्यांची नासधूस झालेली आहे. तुटलं म्हणजे तुटकं मोडकं तोडकं असं काही आहे. मे बी त्या ठिकाणी खूप सारी आक्रमणं झाली असतील आणि त्याच्यामुळे असं झालं असावं. पण मोहेंजोदडोमध्ये जी काही अवशेष सापडलेली आहेत ती थोडीशी चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि त्यामुळे तेथील उत्खननामध्ये उजेडात आलेली घरे, मोठ्या इमारती, रस्ते इत्यादींच्या अवशेषांच्या आधारे त्या नगराची भव्यता स्पष्ट झाली.
आणि अर्थात नासधूस कमी झाल्यामुळे आपल्याला किती घरे कशी होती किंवा मोठ्या इमारती होत्या का, रस्ते वगैरे कसे होते याचा एक अंदाज बांधता आला. हडप्पा संस्कृतीच्या नगररचनेचे उत्कृष्ट नियोजन आणि नगराचे व्यवस्थापन याचा पुरावा प्राप्त झाला. मोहनजोदडोच्या निर्मितीमधील पूर्व नियोजनाची तुलना चंदीगड सारख्या आधुनिक शहराच्या निर्मितीमधील पूर्व नियोजनाशी करता येईल. म्हणजे त्यांनी इतकं सुंदर किंवा इतकं नियोजनबद्ध नगर बांधलं होतं की आपलं जे काही चंदीगड आहे, तुम्हाला माहिती आहे का की चंदीगडची आधी एक डिझाईन म्हणजे पूर्ण नगराची, पूर्ण शहराची एक बनवलं गेलं होतं डिझाईन, थोडक्यात म्हणून आपण त्याला की बनवलं गेलं होतं की असं असलं पाहिजे, असंच हे नगर वसवलं गेलं पाहिजे. त्या पद्धतीने पूर्ण नियोजनबद्ध एका प्लॅनिंग करून वगैरे हे मोहनजोदडो बसवलं गेलेलं आहे असं त्यांना वाटतंय. मोहनजोदडो सारख्या पूर्वनियोजित नगर प्रत्यक्ष उभे करताना आवश्यक असणारे प्रचंड आर्थिक आणि मानवी बळ लक्षात घेता त्याच्या उभारणीमागे काही खास हेतू असावा असे देखील त्यांना खात्री वाटते. आता अजूनही त्याच्यामधले जे अवशेष आहेत ते चांगल्या म्हणजे थोड्याफार चांगल्या स्थितीमध्ये आहेत. त्यासोबतच इतक्या चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने बांधलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे नक्कीच हे नगर वसवण्यामागे काहीतरी हेतू असावा असं पण इतिहासकारांना वाटतंय. आता हे झालं हडप्पा मोहनजोदडो. आता आपण बघतोय कालीबंगन. सो कालीबंगन बिकानेरहून 205 किलोमीटर अंतरावर राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यामध्ये आहे आणि ते घग्गर नदीच्या काठावरती वसलेलं आहे. आपण मग अशी घग्गर हाकरा नदी पाहिली, त्यातील घग्गर हा भाग म्हणजे घग्गर हिला नाव भारतामध्ये आहे आणि हाकरा हे नाव पाकिस्तानमध्ये आहे. तर आता ही जी घग्गर नदी आहे तिच्या काठावरती हनुमानगड एक जिल्हा आहे. तर त्या ठिकाणी हे कालीबंगन नगर वसवलं होतं आधी किंवा वसलेलं होतं. आणि हे एक हडप्पा संस्कृतीचे एक महत्वाचे केंद्र आहे. टेसिटोरी नावाच्या एका इटालियन भाषाशास्त्रज्ञाने त्याच्या अभ्यासाच्या निमित्ताने केलेल्या दौऱ्यात कालीबंगन हे स्थळ प्राचीन असून ते इतिहासपूर्व काळातील असावे अशी नोंद करून ठेवलेली आहे. तर टेसिटोरी हा जो एक भाषाशास्त्रज्ञ आहे, भाषाशास्त्रज्ञ म्हणजे काय, हे लोक भाषेचा अभ्यास करतात की याच्यामध्ये भाषेमध्ये कसे प्रकार आहेत, कसे बदल होत गेले, कशी उत्क्रांती होत गेली वगैरे वगैरे वगैरे. सो तर मग ते जेव्हा दौरा करत होते तेव्हा त्यांना असं कळलं की हे जे कालीबंगन ठिकाण किंवा स्थळ आहे हे खूप आधीपासूनचं आहे आणि परंतु ते हडप्पा संस्कृतीचे एक नगर होते. हे इसवी सन 1960 मध्ये जे उत्खनन झाले तेव्हा ते स्पष्ट झालं. अगेन काहीतरी सिमिलर गोष्टी मिळाल्या असतील त्याच्यावरून आपण सांगू शकतो की कालीबंगन हे हडप्पा संस्कृतीमधीलच एक शहर होतं. आणि हे उत्खनन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन सरसंचालक ब्रिज वासीलाल आणि बालकृष्ण थापर यांनी केलेलं आहे असं आपल्याला कळतं. तर बेसिकली प्रत्येक ठिकाणी उत्खनन कोणी केलंय आणि कुठल्या भागामध्ये झालंय, हे ठिकाण कुठल्या नदीच्या काठावरती आहे, हे 3-4 पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत आणि उत्खनन कधी झालं हे पण. सो कालीबंगन येथे नागरी हडप्पा संस्कृतीची आणि त्या आधीची जी काही पूर्व हडप्पा संस्कृती आहे या दोन्ही वसाहती होत्या असं आपल्याला कळलं. सो म्हणजे पूर्व हडप्पा पण आहे, नागरी हडप्पा पण आहे, दोन्ही प्रकारची संस्कृती या ठिकाणी आहे. हडप्पा मोहेंजोदडोच्या तुलनेमध्ये कालीबंगन लहान होते. म्हणजे हडप्पा मोहेंजोदडो हे थोडीशी मोठी नगर होती, त्यात मोहेंजोदडो हे सगळ्यात मोठं नगर होतं, पण त्यापेक्षा कालीबंगन हे खूप लहान होतं. नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील वसाहतींचे बाले किल्ला आणि नागरी वसाहत असे 2 भाग पडतात. इथेही तेच पडतात. कालीबंगनचे महत्व 2 गोष्टींसाठी आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिथे आपल्याला नांगरलेले शेत पाहायला मिळालं. अगेन त्यांना अवशेष वगैरे सापडले असतील पण त्यांना कळलं की इथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा आहे. आणि हे जे शेत आहे नांगरलेले शेत हे इसवी सन पूर्वी 2800 वर्षांपूर्वीचं आहे. त्यांना त्या ठिकाणी नांगरणीच्या काही खुणा वगैरे पाहायला मिळाल्या. दुसरी गोष्ट म्हणजे बाले किल्ल्यामध्ये त्यांना ओळीने काही 6 ते 8 अग्निकुंडे सुद्धा सापडली. म्हणजे पहिलं तर नांगरलेलं शेत हे एक पुरावा आहेच, पण त्यासोबतच अग्निकुंड सापडणं ते पण एक नाही तर ओळीने 6 ते 7 अग्निकुंड सापडणं हा अजून एक पुरावा आहे. सर्वसामान्य नागरी वसाहतीमधील घरांमधूनही अग्निकुंड पाहायला मिळाल्याचे पुरावे आहेत. म्हणजे इतर ज्या काही नागरी वसाहती होत्या त्या ठिकाणी पण अग्निकुंड पाहायला मिळालं होतं आणि इथे पण अग्निकुंड आहे, म्हणजेच काय इथे पण नागरी वस्ती होती. आणि याखेरीज नगराच्या तटबंदीच्या बाहेरही काही अग्निकुंड आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. काहींमध्ये पशूंची हाडे होती. हा पुरावा अग्निपूजेचा असावा. म्हणजे जसं की आपण असं म्हणतात की अग्नीमध्ये आहुती वगैरे देतात, तर त्याप्रमाणे काही त्या काळामध्ये असावं. आणि त्याच्या आधारे त्यांना कळलं की हे जे अग्निकुंड आहेत त्याच्यामध्ये पशूंची हाडं सुद्धा आहेत, म्हणजेच इथे काहीतरी पूजा वगैरे आधी झाली असावी हे निश्चित. आता नेक्स्ट आहे लोथल. सो लोथल हे गुजरातमध्ये आहे. कच्छच्या आखाताजवळचं हे हडप्पा संस्कृतीचे एक केंद्र आहे जे की अहमदाबाद पासून 80 किलोमीटरवरती आहे आणि ते तेथील प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध आहे. आणि इथलं उत्खनन 1955 ते 1960 या दरम्यान झालं होतं, जे की S.R. राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालं होतं.
लोथलचा बालेकिल्ला आणि नागरी वसाहत यांच्या भोवती तटबंदीचा स्वतंत्र अशा भिंती नसून त्या एकाच तटबंदीने वेढलेल्या आहेत. म्हणजे बालेकिल्ल्याला वेगळी भिंत, नागरी वसाहतला वेगळी भिंत, आतापर्यंत आपण जे पाहिलं कालीबंगनपर्यंत, असं याच्यामध्ये नाहीये. जे सगळ्यांना मिळून एकच तटबंदी आहे. लोथल हे भोगाव नदीच्या तीरावर हडप्पा संस्कृतीचे महत्वाचे असे एक बंदर आहे. सो लोथल हे बंदर सुद्धा आहे आणि भोगाव नदीच्या काठावरती वगैरे आहे. व्यापारी केंद्र होतं हे, अर्थात नदीच्या काठावरती आहे त्याच्यामुळे दळणवळण सोपं करणं इझी होतं त्यांना त्या काळामध्ये. आणि हे तेथील बाजाराचे ओटे, कोठारघर यांसारख्या वास्तू आणि गोदी यांच्यावरून दिसून येतं. आणि मग त्यांना ह्या सगळ्या थोडेफार पुरावे मिळाले त्याच्या आधारे ते हे सांगू शकते. लोथलच्या गोदीची रचना हे प्राचीन जगतातील अभियांत्रिकीचे उत्कृष्ट असे उदाहरण आहे. अभियांत्रिकी, सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके. सो आता लोथल समुद्रापासून काहीसे आत असले तरी देखील ते प्राचीन काळी खंबातच्या आखातातील नद्यांच्या मुखाशी असलेला एक प्रदेश होता. म्हणजे आता असं वाटते की समुद्र खूप लांब आहे आणि लोथल खूप लांब आहे, पण आधी हे समुद्र नद्यांच्या तोंडाशी असलेला एक भाग होता. लोथल वसवणाऱ्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी समुद्राच्या भरती ओहोटीचे आणि त्या योगे भोगाव नदीतून आत येणाऱ्या भरतीच्या पाण्याचे व्यवस्थित निरीक्षण केले असणार हे स्पष्ट होते. म्हणजे त्यांनी ज्याप्रमाणे नगर बांधले की जरी भरती आली तरी सुद्धा त्या नगराला काही होऊ नये असं सगळं नियोजन करून त्यांनी ते नगर वसवलं होतं. याचा अर्थ असा होतो की त्यांना भरती ओहोटी माहिती होतं, त्यांना त्याच्या वेळा माहिती होत्या किंवा त्यांना एक अंदाज होता की भरती कुठपर्यंत येऊ शकते, ओहोटीमध्ये पाणी किती आतपर्यंत जाऊ शकतं, त्याच्याच आधारे त्यांनी हे नगर वसवलं आहे. भरतीच्या वेळेस आत येणाऱ्या पाण्याबरोबर समुद्रातील बोटी आत आणता याव्यात आणि त्यांची डागडुजी झाल्यावरती मग पुन्हा एकदा समुद्रात सोडता याव्यात. आता भरतीमध्ये पाणी काय होतं, नगराच्या दिशेने येणार, मग जसं पाणी येईल त्याप्रमाणे अर्थात बोटी पण वाहत वाहत येणार. मग नगराच्या दिशेने बोटी आल्या की मग त्यांची बघायचं की डागडुजी करावी लागते का वगैरे, आणि ते झालं किंवा पुन्हा एकदा त्यांना ओहोटीच्या वेळेस समुद्रामध्ये बोटी सोडता वगैरे येतील. आणि अशी साधारणतः तिथल्या बंदर किंवा गोदीची रचना होती. आवश्यकतेनुसार गोदीतील पाणी जवळच्या कालव्यात सोडण्यासाठी नदीत पक्क्या विटांची मोरीही बांधलेली होती. म्हणजे आवश्यकतेनुसार जर आपल्याला हेच पाणी कुठे जवळच्या कालव्यामध्ये शहरातल्या कुठल्या ठिकाणी सोडायचं असेल तर त्यासाठी पण प्रॉपर असं नियोजन केलं होतं. नेक्स्ट आहे धोलावीरा. धोलावीराचा शोध भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे माजी सरसंचालक J.P. जोशी यांनी लावला. तेथील उत्खनन इसवी सन 1990 मध्ये R.S. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. हडप्पा संस्कृतीच्या उत्खनित नगरांमध्ये धोलावीराचा क्रमांक विस्ताराच्या दृष्टीने 5वा आहे. म्हणजे आपण पाहिलं की मोहेंजोदडो सगळ्यात मोठं नगर आहे. आता विस्ताराच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहायचं म्हटलं तर धोलावीरा हा 5व्या क्रमांकाचा वगैरे आहे. इथे तुम्ही बघू शकता की धोलावीरामध्ये जे काही पाण्याचे तलाव आहे ते कशा पद्धतीने आहे. म्हणजे त्याला छान अशा खाली उतरून येण्यासाठी पायऱ्या वगैरे पण आहेत आणि छान प्रॉपर अशी अरेंजमेंट केलेली आहे. सो धोलावीरा येथे नागरी हडप्पा संस्कृतीच्या आधीची पूर्व हडप्पा संस्कृतीतील वसाहत होती. म्हणजे धोलावीरा हे खूप आधीचं आहे. म्हणजे इथे नागरी हडप्पा संस्कृतीचा आपण अभ्यास करतोय त्याच्या पण आधी पूर्व हडप्पा काळामधली ही वसाहत होती. तिच्या भोवती कच्च्या विटा आणि घडीव दगड वापरून बांधलेली संरक्षक अशी भिंत आहे. आता इथे बघा थोड्याफार कच्च्या विटा आहेत, घडीव दगड आहेत, हे सगळं तुम्हाला डायग्राम मध्ये पाहायला मिळते. आणि ओके, सो त्याच्या वरच्या थरातील नागरी हडप्पाकालीन वसाहत तटबंदी युक्त होती आणि या तटबंदीच्या आतमध्ये वसाहतीची घरे देखील होती. सो बाहेर तटबंदी होती, आतमध्ये घरे होती. अगेन सेम की कुठल्या प्राण्याचं किंवा कोणाचंही म्हणजे आक्रमण वगैरे काही झालं तर आपण सुरक्षित राहावं, आपली घरं सुरक्षित राहावीत. परत एकदा विभाग आहेत जसे की बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याला लागून असलेल्या अधिकाऱ्यांच्या वस्तीचे राखीव प्रांगण म्हणजे जिथे अधिकारी राहायचे, जनसामान्यांची वसाहत आणि बाकी सामान्य लोक ज्या ठिकाणी राहायचे, या 3 विभागामध्ये त्यांनी भोवती भिंती बांधून अलग केलेल्या होत्या. म्हणजे बालेकिल्ला सेपरेट केला होता, प्रांगण वेगळं केलं होतं, इतरांची वसाहत वेगळी केली होती. नगराच्या तटबंदीच्या आत आणखी एक वसाहत होती आणि तिच्या भोवती संरक्षक भिंत नव्हती आणि ही जी वसाहत आहे तर ती मजुरांची असावी असं त्यांच्या लक्षात येतं. नेक्स्ट आहे नगराच्या बाहेरून वाहणाऱ्या 2 ओढ्यांचे पाणी अडवून ते आणि पावसाचे पाणी साठवण्याची सोय देखील त्यांनी केलेली होती. म्हणजे प्रॉपर एकदम प्युअर म्हणजे एकदम चांगली प्रॉपर अशी अरेंजमेंट केलेली आहे. आणि त्यासाठी दगड आणि विटा यांचा उपयोग करून नाले आणि तलाव बांधले होते. नियोजनपूर्वक जलव्यवस्थापनाचा हा सगळ्यात प्राचीन असा पुरावा आहे की प्रत्येक ठिकाणी पाणी एकदम व्यवस्थित त्याचा वापर होते. कुठेही कसंही अरेंजमेंट नाही केले, प्रॉपर अरेंजमेंट केलेली आहे. नेक्स्ट आहे राखीगडी. हरियाणामधील हिसार जिल्ह्यामध्ये राखीगडी हे हडप्पा संस्कृतीचे एक महत्वाचं स्थळ आहे. ते दिल्लीपासून 150 किलोमीटर इतकं लांब आहे आणि हे स्थळ चौटांग म्हणजे आधी
दृष्टवती ही नदी होती, तिच्या काठावरती वसलेला आहे. भारत आणि पाकिस्तानातील हडप्पा संस्कृतीच्या स्थळांमध्ये राखी गडी हे सगळ्यात मोठं आहे. त्याचा विस्तार 350 हेक्टरहूनही अधिक आहे किंवा होता. राखी गडी येथील उत्खनन इसवी सन 1963 मध्ये सुरू झालं आणि पुढे इसवी सन 1997 ते 2000 या काळामध्ये ते सुरू राहिले आणि मग त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजचे सरसंचालक डॉक्टर वसंत शिंदे यांनी देखील तिथे उत्खनन केले. आता नागरी हडप्पाची सगळी जी काही वैशिष्ट्ये आहेत तर ती राखी गडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय की राखी गडीमध्ये किंवा राखी गडी हे जे आहे हे नागरी हडप्पाचे नगर होतं. ठीक आहे. सो राखी गडी हडप्पा संस्कृतीचे पूर्वेकडील प्रदेशांमधले प्रमुख केंद्र होते असं आपल्याला पाहायला मिळतं. कालीबंगन प्रमाणेच येथेही अग्निकुंडाचे पुरावे पाहायला मिळालेले आहेत. आपण इथे कालीबंगन बघितलं, राईट. सो कालीबंगन मध्ये आपण काय बघितलं की इथे ह्याचे पुरावे आहेत, अग्नीचे पुरावे आहेत, नांगरलेले शेत आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला सेम पुरावे इथे सुद्धा पाहायला मिळतात राखी गडीमध्ये. त्याच्यानंतर पुढे असं आहे की हडप्पा संस्कृतीच्या नगरांमध्ये असलेल्या दफन स्थळाचे पुरावे देखील मिळालेले आहेत आणि परंतु तेथून प्राप्त झालेल्या पुराव्याच्या आनुवंशिकतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास झाला नव्हता. राखीगडी येथील मानवी हाडांच्या जनुकीय शास्त्राचा देखील अभ्यास केला गेलेला आहे आणि मग ते लोक कोण होते या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेल अशी एक विश्वास किंवा असा एक विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो की आपल्याला जर त्यांच्या जनुकांचा अभ्यास, जनुक म्हणजे जीन्सचा अभ्यास करायला मिळाला तर आपण हे ठरवू शकतो किंवा ऍटलीस्ट थोडीफार माहिती मिळवू शकतो की तिथे लोक कसे होते, कसे राहायचे किंवा नेमके कुठले लोक होते, तर ते सगळं आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे अधिक माहितीसाठी हरियाणामधील घग्गर खोऱ्यात पूर्व हडप्पा आणि हडप्पा नागर संस्कृतीची स्थळे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. नवीन संशोधनानुसार हरियाणातील कुनाल, भिराना, फरमाना, गिरवाड आणि मिठाथल यांसारख्या स्थळांमधील पुराव्यानुसार नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळाची सुरुवात इसवी सनापूर्वी 5000 पासूनही अधिक प्राचीन असू शकते. हे सिद्ध झाले तर हडप्पा संस्कृतीचा उदय घग्गरच्या खोऱ्यात झाला असं देखील अनुमान आपण लावू शकतो आणि याबाबत निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी राखीगडी येथील पुरावे उपयुक्त ठरू शकतात, कारण राखीगडी हे तासभागामध्ये आहे. आता इथपर्यंत आपण पाहिलं की हडप्पामधली नगरं कशी आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहे, तिथे अरेंजमेंट कशी आहे, नगरांची, घरांची, कोठारांची, बालेकिल्ला वगैरे सगळं आपण पाहिलं. आता ही जी नगरे आहेत ती आणि आधी ज्या काही गाव वसाहती होत्या यांच्यामध्ये काही परस्पर संबंध आहे का, तर हडप्पा संस्कृतीची नगरे हडप्पा पूर्व काळातील गाव वसाहतींचा विकास आणि विस्तार होण्याच्या प्रक्रियेतून उदयास आली हे आपण पाहिलं. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये जी काही नगरे आहेत ती आधी जे काही गाव वसाहती वगैरे होते तिथूनच पुढे उदयास आली, राईट. मग नागरी जीवनाच्या आणि व्यवस्थापनाच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी नगरातील लोक भोवतालचे जे काही नैसर्गिक प्रदेश आहे, गाव वसाहती आहे यांच्यावरती अवलंबून असतात. हडप्पा नगरामधील लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी अन्नधान्य आणि व्यापारी उत्पादनासाठी प्रामुख्याने चिकणमाती अर्थात मातीची भांडी वगैरे बनवण्यासाठी, विविध प्रकारचे दगड, मौल्यवान खडे, मोती वगैरे घडवायचे असेल तर त्यासाठी, विविध धातू इत्यादी उपलब्ध होण्यासाठीच्या यंत्रणेवर नगरे आणि गाव वसाहतीमधील परस्पर संबंध अवलंबून असतो. आता हडप्पा पूर्व काळामध्ये सर्वच गाव वसाहतींचे रूपांतर मोठ्या किंवा छोट्या नगरांमध्ये झाले नाही. एखादी वसाहत आहे तर त्या वसाहतीचं रूपांतर नगरामध्ये व्हायलाच पाहिजे असं काही नव्हतं ना. याचं वसाहत आज ॲज अ गाव म्हणून पण राहू शकतं, पण काही गाव वसाहती अजून विकसित झाले आणि त्यांची नगरं बनली, काहींची नाही बनली. आणि मग काही गाव वसाहतींचे फारसे बदल काही घडलेले नाहीत. आणि मग हडप्पा संस्कृतीच्या प्रमुख नागरिक केंद्राच्या गरजांची पूर्ती करणारी छोटी नगरे, लहान मोठ्या आकाराचे गाव वसाहती आणि निमभटक्या लोकांच्या हंगामी वस्त्या त्यांचे जाळे देखील अस्तित्वात होते. म्हणजे जसं की काही लोक तर पूर्ण स्थायिक झाले होते, पण काही लोक अजूनही निमभटक्या स्वरूपाचे होते आणि मग त्या लोकांना सुद्धा तिथे एक नवीन केंद्र मिळालं आहे असं आपण म्हणूया. आणि त्यामध्ये दुर्गम प्रदेशातील गाव वसाहतींचा देखील समावेश होता. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानच्या बदख्शान या प्रांतामध्ये शोरतुगाय ही जी काही हडप्पा संस्कृतीची वसाहत आहे तर तिथे आपल्याला लाजवर्दी किंवा इंद्रनील नावाच्या दगडाच्या खाणी आहेत आणि या दगडापासून केलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती. म्हणजे याचा अर्थ अफगाणिस्तान मधला हे जे काही भाग आहे आणि मेसोपोटेमिया जे आहे त्यांच्यामध्ये ह्या खडांची दगडाची देवाणघेवाण होत असणार. आणि मग मेसोपोटेमियातील महाकाव्यांमध्ये देवी इनन्नाच्या राजवाड्यातील भिंती लाजवर्दीने मढवलेले होते अशी वर्णने देखील आहेत. म्हणजे याचा अर्थ खूप पूर्वीपासून या दोन शहरांमध्ये परस्पर संबंध आहेत किंवा नगरांमध्ये परस्पर संबंध आहे. हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या मेसोपोटेमियाशी असलेल्या
व्यापारामध्ये लाजवर्दी दगडाला अत्यंत महत्व होते. आता नेक्स्ट आहे उत्पादन असेल, व्यापार असेल, व्यवस्थापन असेल आणि त्यासोबतच शासन व्यवस्था. शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती. स्त्रिया मातीची भांडी हाताने घडवत होत्या, पेरणी करण्यासाठी टेपरणे वापरत होत्या आणि या पद्धतीमध्ये उत्पादन फक्त आपापले कुळ किंवा कुटुंबापुरते होऊ शकते, अतिरिक्त उत्पादन होत नाही. आणि मग इथे काय होतं की आपल्या कुटुंबापुरतं, आपल्या घरापुरतंच उत्पादन केलं जायचं. पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळातच बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी होऊ लागला. मग त्यांना हळूहळू कळू लागलं की हे जे प्राणी आहेत यांचा उपयोग आपण शेतीसाठी करू शकतो, आपण दळणवळणासाठी करू शकतो. सो चाकाच्या वापरामुळे मातीची भांडी अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर घडवता येणं शक्य झालं. कारण ज्याप्रमाणे आता कुंभार त्या चाकावरती वगैरे भांडी घडवतो त्याप्रमाणे ते त्यांनाही येऊ लागलं. मग कमी वेळामध्ये जास्त भांडी घडवणे वगैरे हे सुद्धा शक्य झालं. बैल जोडलेले नांगर वापरताना आपल्यामुळे शेतीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. सो बेसिकली बैल जोडलेले नांगर म्हणजे काय, ज्या नांगराला बैल जोडले गेलेले आहेत असे नांगर ते वापरू लागले आणि त्याच्यामुळे शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलं. आणि अशा नांगरांच्या मातीच्या प्रतिकृती हरियाणातील बनवली येथे मिळालेल्या आहेत. मग आपल्याला कसं कळलं की तेव्हा बैल वापरला जायचा नांगरण्यासाठी वगैरे, तर आपल्याला हरियाणामध्ये त्याचे अवशेष मिळालेले आहेत. शेतीच्या उत्पादनाखेरीज इतर गरजेच्या वस्तू धान्य देऊन त्याच्या मोबदल्यात घेता येऊ लागल्या. आणि मग धान्य द्यायचं, शेतीचं म्हणजे भाजी घ्यायची, धान्य द्यायचं वगैरे असं जे काही देवाणघेवाण होतं, वस्तू विनिमय पद्धत होती ती या ठिकाणी सुरू झाली. विनिमयाची सुरुवात झाली. धान्याचा विनिमय हा विशेषतः मीठ, धातू आणि मौल्यवान गोष्टी मिळवण्यासाठी होत असे. नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये विनिमयाच्या या व्यवहाराची व्याप्ती वाढून वस्तूंची आयात निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली आणि मग पुढे मोठ्या प्रमाणामध्ये पण वस्तू दिल्या जाऊ लागल्या, घेतल्या जाऊ लागल्या. भारतीय उपखंडाच्या अंतर्गत आणि मेसोपोटेमिया सारख्या दूरवरच्या प्रदेशाशी व्यापार सुरू झाला. आणि मग हळूहळू जसं की बैलाचा शोध म्हणजे बैल वापरू शकतो आपण असं शोध लागला होता. तर त्याचप्रमाणे मग मेसोपोटेमियामध्ये आपल्याकडच्या वस्तू घेऊन जाणं, तिकडून काही आपल्याला आवश्यक असेल असं घेऊन येणं वगैरे हे पण चालू होतं. आणि मग मेसोपोटेमियातील अक्कड या साम्राज्याची प्रस्थापना इसवी सनापूर्वी 2334 मध्ये सम्राट पहिला सारगन याने केली. त्याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियाशी असलेला व्यापार आणि नागरी हडप्पा संस्कृती यांची भरभराट झाली. आता हे पण आपल्याला अवशेषांआधारेच पाहायला मिळतं किंवा त्या राजाने काही लिहून ठेवलं असेल तर त्याच्या आधारे आपल्याला हे कळू शकतं. सम्राट सारगनच्या एका लेखात या व्यापाराचा उल्लेख आहे. जसं की मी म्हटलं की त्याने काहीतरी लिहून ठेवलं असेल, त्याच्यावरून आपल्याला हे कळतंय की तेव्हा व्यापार व्हायचा का, किंवा कसा व्हायचा, कशा पद्धतीने व्हायचा, किती व्हायचा वगैरे हे सगळं कळू शकतं. आता पुढे असं आहे की या काळामध्ये इराण आणि मध्य आशियातून जाणाऱ्या खुष्कीच्या मार्गाचे महत्व कमी होऊन समुद्री व्यापाराला महत्व आले. आधी तुम्हाला सगळ्यांना खुष्कीचा मार्ग माहिती असेल, 8वीला आपण शिकलो होतो खुष्कीच्या मार्गाबद्दल. तर तिथून पुढे मग त्याचं महत्व कमी झालं. आता कोणी खुष्कीचा मार्ग वगैरे वापरत नव्हतं. आता सगळे लोक समुद्री मार्गाने व्यापार करू लागले होते. मग त्यामध्ये दिलमून, मकन, मेलुहा अशा 3 प्रदेशांचा उल्लेख आहे. दिलमून म्हणजे काय, बहरीन. त्यासोबतच मकन म्हणजे काय, ओमान, इराण, बलुचिस्तानचा किनारी प्रदेश जो आहे. आणि मेलुहा म्हणजे काय, हडप्पा संस्कृतीचा प्रदेश. तर अशा पद्धतीने या 3 प्रदेशांमध्ये सागरी मार्गाने वगैरे व्यापार केला जात होता. मेलुहामध्ये प्राचीन काळी तांबे, मेलुहा म्हणजेच काय, हडप्पामध्ये काळी तांबे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते. मेलुहा नाव तांब्याच्या लाल रंगावरून मिळाले असावे असा आपण एक अंदाज बांधतोय. मेलुहामधून तांबे, हस्तिदंताच्या वस्तू, इंद्रनील, आपण जो मगाशी लाजवर्दी दगड पाहिला तर तो, गोदामाचे मणी, कापड, इमारती लाकूड इत्यादी वस्तू, तसेच माकडे, मोर हे प्राणी मेसोपोटेमियामध्ये निर्यात केली जात होती. म्हणजे त्या काळामध्ये प्राण्यांची पण निर्यात केली जात होती. नेक्स्ट आहे इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींचा मृत्यूनंतर निळ्या कपड्यामध्ये त्यांना गुंडाळलं जायचं आणि ज्याला आपण आता ममी म्हणतो. तर त्यासाठी जे काही नीळ लागली जायची म्हणजे वापरली जायची, तर ती सुद्धा हडप्पा संस्कृतीचे व्यापारीच त्यांना निर्यात करत होते. निर्यात म्हणजे आपल्याकडचा माल दुसऱ्यांना देणं आणि आयात म्हणजे त्यांच्याकडचा माल किंवा वस्तू आपल्याकडे आणणं. सो निर्यात केलेल्या वस्तूंच्या मोबदल्यात हडप्पा संस्कृतीच्या लोकांना लोकर, सोने, चांदी या गोष्टी मिळायच्या. आता हडप्पाकालीन नगरांमध्ये कारखान्यांसाठी जो काही नगराचा एक स्वतंत्र विभाग राखून ठेवलेला होता, तसेच केवळ औद्योगिक स्वरूपाच्या वसाहती सुद्धा होत्या की त्या ठिकाणी ते कामगार किंवा ते मजूरच राहणार अशा काही वसाहती. सिंधमधील चन्होदडो हे अशा वसाहतीचे एक ठळक असं उदाहरण आहे. गुजरातमधील ठाणी विशेषतः व्यापाराच्या सोयीसाठी वसवली गेलेली होती असे स्पष्ट दिसते.
त्याच्यानंतर आहे कच्छ सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या कुंतासी, नागेश्वर, बगसारा यांसारख्या ठाण्यांहून तांबे, शंख, मौल्यवान खडे या गोष्टींच्या स्रोतापर्यंत पोहोचणे शक्य झाले होते. आता हे काय एक्सप्लेन करायची गरज नाही, कारण तुम्हाला वाचून सुद्धा कळतंय. सो मी हे काही एक्सप्लेन नाही करत आहे, कारण हे सरळ सेंटेन्स आहे. शिवाय सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरून तयार झालेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या बाहेर पाठवणे देखील सोयीचे होते. कच्चा माल मिळवणे, त्यांच्यापासून उत्पादन आणि इतर मालाची निर्यात करणे या सर्वच गोष्टी एकाच प्रदेशातून करणे व्यापाराच्या दृष्टीने निश्चितच फायद्याचे होते. म्हणजे एकाच ठिकाणाहून माल देणं, एकाच ठिकाणी माल आणणं हे थोडं इझी होतं ना. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, त्याचा विचार करून हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी सौराष्ट्रातील ठाणी उभा केली आणि मग त्यांनी आपण एक स्टेशन म्हणूया की त्या ठिकाणी त्यांनी उभं केलं की इथूनच आणायचं, इथेच सामान आणून ठेवायचं वगैरे असं. हडप्पा नगरांच्या तुलनेत विस्ताराने छोटी असलेली ही ठाणी हडप्पा संस्कृतीची औद्योगिक केंद्रे होती. धोलावीरा हे नगर सौराष्ट्रात तयार होणाऱ्या मालाच्या व्यापाराचे नियंत्रण करण्यासाठी उभारले होते आणि लोथल हे महत्वाचे बंदर होते, जे की कुठल्या नदीच्या काठावरती होते आपण मगाशी पाहिलेलं आहे. सो अधिक माहितीसाठी मेसोपोटेमियातील नगराच्या सत्तेचा आणि शासन व्यवस्थेचा केंद्रवर्ती बिंदू तेथील अत्यंत भव्य असणाऱ्या मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये एकवटलेला होता आणि या मंदिरांना झिगुरात असं म्हटलं जायचं, झिगुरात. सो मंदिराचा प्रमुख हाच त्या नगराचा नायक असायचा. आता मंदिरामध्ये जो काही तो व्यक्ती राहतोय, म्हणजे ऑब्व्हियसली जो त्या शासन व्यवस्थेमध्ये राहतोय तो त्यांचा मेन नायक होता. सो नगरातील समाज जीवन असेल, सांस्कृतिक घडामोडी, सत्ता आणि अधिकाऱ्यांची उतरंड म्हणजे वाटप, सो हे सगळं काही त्याच्या अधिपत्याखाली व्हायचं. नेक्स्ट आहे, या पार्श्वभूमीवर नागरी हडप्पा संस्कृतीमधील धर्मगुरू राजा ही संकल्पना मांडली गेली. धर्मगुरू म्हणजे तो मंदिराचं काम बघायचा आणि राजा म्हणजे नायक, सो धर्मगुरू राजा. मेसोपोटेमियामध्ये शेतीचे उत्पादन विपुल प्रमाणामध्ये होत असले तरी मौल्यवान धातू आणि रत्ने, इमारतींच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे लाकूड यांचे स्रोत तेथे नव्हते. मग या गोष्टी त्यांना आयात कराव्या लागायच्या. आता आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या याद्या आणि त्यात तिथून म्हणजे जेथून आणलेले आहेत त्या प्रदेशांचे उल्लेख मेसोपोटेमियातील इष्टिका लेखामध्ये मिळालेले आहेत. सो इष्टिका म्हणजे लाकडाची फळी, संस्कृत शब्द आहे इष्टिका, दॅट इज लाकडाची यष्टिका आहे ऍक्च्युली, पण इष्टिका म्हणजे लाकडाची फळी, तर त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये कापड, मातीची भांडी, चामड्याच्या वस्तू इत्यादींचा समावेश आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ते लोक पाठवायचे आणि त्याच्या बदल्यात ते जे पण इमारती बनवण्यासाठी आहे वगैरे या सगळ्या गोष्टी आणायचे. नेक्स्ट आहे व्यापारी वस्तूंचे उत्पादन, त्यांची निर्यात, आयात निर्यात आणि त्यासाठी निर्माण झालेली नगरे, गाव, वसाहती यांच्या परस्परांमध्ये काहीतरी संबंध आहे आणि या सर्व गोष्टींच्या व्यवस्थापनासाठी एक सुसंघटित अशी प्रशासन व्यवस्था असायला हवी हे देखील स्पष्ट आहे. आणि नगर रचना, मग विटा, त्यांचे वजन, माप, मुद्रा, विविध वस्तूंचे आकार आणि सुशोभीकरण या सर्वच बाबतींमधले प्रमाणीकरण हे त्या प्रशासकीय संस्थेचे किंवा यंत्रणेची साक्ष आहे आणि या प्रशासन यंत्रणेची सूत्रे धर्मप्रमुखाच्या हातात होती असे मानले जाते. आपण पाहिले ना की मंदिराचा जो काही मुख्य माणूस असायचा तोच त्या भागाचा किंवा या गावाचा, वसाहतीचा, नगराचा नायक असायचा. पण मात्र हडप्पा संस्कृतीचा प्रदेश हा एकसंध राष्ट्राच्या स्वरूपाचा होता की संघराज्य स्वरूपाचा होता हे अजूनही आपल्याला कळलेलं नाहीये. मोहेंजोदडो, हडप्पा, धोलावीरा, राखीगडी ही जी काही नगरे आहेत ती बहुधा प्रादेशिक राजधानीच्या स्वरूपाची असावीत आणि त्यासोबतच मोहेंजोदडो, कालीबंगन, लोथल, राखीगडी ही केंद्रे धार्मिक दृष्टीने सुद्धा महत्वाची होती. म्हणजे अर्थात या ठिकाणी धार्मिक विधी किंवा देव मंदिरे वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे नगरांचा ऱ्हास. आता ही जे काही नगरे आहेत त्यांचा ऱ्हास म्हणजे नष्ट कसे झाले, हळूहळू ते कसे झालं ते आपण बघूया. त्याच्या मागची कारणं काय होती. सो हडप्पा संस्कृतीचा जेव्हा नुकताच शोध लागला होता तर तेव्हा हडप्पा संस्कृतीची नगरे बाहेरून आलेल्या लढाऊ जमातीने नष्ट केली असं एक अनुमान मानलं गेलं होतं की बाहेरून तिथे ऑब्व्हियसली तेव्हा लढाया व्हायच्या, तेव्हा म्हणजे राज्य विस्तार केला जायचा, तर त्याच्यामुळे थोडा बाहेरचा भाग असा आपण म्हटलं ना की मोडका तोडका वगैरे आहे त्याप्रमाणे झाला होता. इंद्र या ऋग्वेदातील देवाचे वर्णन पुरंदर म्हणजे पुरांचा नाश करणारा असं केलेलं आहे. इंद्राचं वर्णन पुरंदर केलेलं आहे. इथे पूर म्हणजे पाण्याचा पूर्ण आहे, पूर म्हणजे नगर. ओके, पूर म्हणजे नगर. कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, त्याचा काय अर्थ होतो नगर. सो पूर म्हणजे काय, तटबंदीने युक्त असलेले नगर, म्हणजे त्याला छान अशी बॉर्डर आहे, छान अशी भिंत बांधलेली आहे त्याच्या आजूबाजूला असं एक नगर. सो हडप्पा संस्कृतीची नगरे तटबंदीने युक्त होती आणि म्हणजे पूर या संज्ञेच्या व्याख्येत बसणारी होती आणि इंद्राने हडप्पा संस्कृतीच्या पुरांचा नाश केला म्हणजे इंद्राच्या नेतृत्वाखाली वैदिक आर्यांनी हडप्पा संस्कृतीच्या नगराचा नाश केला असा अन्वयार्थ सर मॉर्टिमर व्हीलर यांनी लावला. आपण पाहिलं होतं की मॉर्टिमर व्हीलरने 1946ला उत्खननाला सुरुवात केली होती हडप्पामधल्या. सो त्यावेळेस व्हीलर यांच्या या अनुमानाला
विद्वत वर्तुळात मान्यताही मिळाली, म्हणजे त्यांचे एक ग्रुप जो आहे विद्वानांचा त्याच्यामध्ये मान्यता मिळाली की हा असं काहीतरी झालं असावं. परंतु हडप्पा संस्कृतीच्या संदर्भातील अधिक ठोस पुरावा आता उपलब्ध झाला आहे. पण आता आपल्याला अजून माहिती मिळत गेली, अजून उत्खनन केलं गेलं आणि मग आता आपल्याला नवीनच काहीतरी माहिती मिळालेली आहे. तो पुरावा व्हीलरच्या अनुमानाला पुष्टी देणारा नाही. म्हणजे व्हीलरचं हे जे काय म्हणणं आहे इंद्राने असं केलं तर ते काय बरोबर नाहीये, कारण त्याला त्याला म्हणजे ते त्याच्याप्रमाणे सांगणारा हा पुरावा नाहीये. सो इसवी सनापूर्वी 2000 ते 1900च्या सुमारास नागरी हडप्पा संस्कृतीची घसरण सुरू झाली आणि हडप्पा संस्कृतीची नगरे उतरणीला लागली. तेथील लोकांना स्थलांतर करणे भाग पडले आणि मग येथूनच ते लोक आणि इथूनच म्हणजे हडप्पा संस्कृती किंवा प्रकल्प हडप्पा संस्कृती हा कालखंड संपला आणि उत्तर हडप्पा हा कालखंड सुरू झाला. आता नागरी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे मुख्यतः व्यापाराची घसरण. यांनी छान असा व्यापार वगैरे सुरू केला होता, पण काही कारणामुळे मे बी व्यापारामध्ये काही जास्त तोटा झाला असावा किंवा ते खूप जास्त निर्यात केलं असावं आणि त्याच्या बदल्यात काही मिळालं नाही वगैरे असं होऊ शकतं, किंवा हवामानामध्ये सडनली काही बदल झाला असेल, आर्थिक समृद्धीची उतरण झाली, म्हणजे अगेन तेच की निर्यात जास्त केली असावी, आयात कमी झाली, पैसा कमी येऊ लागला वगैरे, आणि मग या सगळ्यामुळे कदाचित त्या नगरांचा ऱ्हास झाला असावा. उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये मेसोपोटेमियाशी असलेल्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीला लागला होता, कारण मेसोपोटेमियातील आर्थिक संपन्नता कमी होऊ लागली होती. कारण अर्थात हे दोघं रिलेटेड होते दुसऱ्यांशी, त्याच्यामुळे एकतरचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी होणारच. सततच्या अंतर्गत लढाया हे एक त्यामागचं कारण असू शकतं आणि त्याखेरीज पिकाऊ जमिनीचे रूपांतर खारवट जमिनीमध्ये होत जाणे हे देखील शेतीवरती अवलंबून असलेल्या मेसोपोटेमियातील संस्कृतीच्या नाशाचे एक मुख्य कारण आहे. तर एक तर लढाया होत होत्या, त्याच्यामुळे नुकसान खूप जास्त होत होतं, हे एक कारण आहे. त्यासोबतच अचानक जी जमीन आहे तर ती खारट होऊ लागली होती, म्हणजे समुद्रात सॅलिनिटी ज्याला आपण म्हणतो ती वाढू लागली होती. सो सॅलिनिटीमध्ये ती जास्त फर्टाईल नसते किंवा सुपीक राहत नाही जमीन, आणि त्याच्यामुळे मग त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पीक सुद्धा घेता येत नव्हतं. आणि अर्थात पीकच मेन होतं ना, त्या कालावधीमध्ये शेतीच मेन होतं. जर तेच होत नसेल तर मग अर्थात त्या ठिकाणी राहण्याला काहीच अर्थ नव्हता आणि मग हळूहळू तिथे लोक स्थलांतर करू लागले. आता पर्यावरणाचा ऱ्हास हे जसे मेसोपोटेमियातील संस्कृतीच्या ऱ्हासाचे मुख्य कारण होते, त्याचप्रमाणे हवामानामध्ये बदल घडून येणं आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही हडप्पा संस्कृतीच्या नाशाची देखील मुख्य कारण होती. इसवी सनापूर्वी 2000च्या सुमारास हवामान शुष्क होऊन, शुष्क म्हणजे कोरडं झालं, जास्त अजिबात पाऊस नाही, पाणी नाही असं समथिंग, आणि त्यामुळे त्या ठिकाणी दुष्काळ पडू लागला. पिकाऊ जमिनीची प्रत खालावत गेली, म्हणजे जी आधी खूप स्ट्रॉंगली पिकाऊ जमीन होती ती आता हळूहळू लो लेवलला चालली होती. सरस्वती नदी म्हणजेच घग्गर आणि हाकरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नद्या, त्यांच्या खोऱ्यामध्ये हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे मिळालेली आहेत, याचा उल्लेख आपण केला आहे. आणि याच काळात मग हडप्पा संस्कृतीची नगरे आणि त्यांच्या आर्थिक सामाजिक जीवनाचा डोलारा सांभाळणाऱ्या गाव वसाहतींमधील परस्परांसंबंधाचा समतोल ढासळला आणि सरस्वतीच्या खोऱ्यामध्ये घडून आलेला जो काही प्रचंड भूकंप होता तर ते यामागचं कारण असावं की खूप मोठा भूकंप घडला आणि त्याच्यामुळे पाणी सगळ्या आसपासच्या नगरांमध्ये गावांमध्ये गेलं असावं आणि त्याच्यामुळे कदाचित लोकांनी स्थलांतर केलं असावं किंवा आधी केलं असावं किंवा मे बी पाण्यामुळे परत झालं असावं असं काहीतरी, आणि त्याच्यामुळे त्या नगराचा ऱ्हास झाला असावा. आणि मग त्या भूकंपामुळे सरस्वतीचे पात्र उंचावले जाऊन तिला मिळणाऱ्या सतलज आणि यमुना या तिच्या प्रमुख उपनद्यांच्या पात्रांची दिशा बदलली आणि सरस्वतीचे पात्र मात्र कोरडे पडले. आणि म्हणून आता आपण म्हणतो की सरस्वती मधूनच लुप्त होती, तर हे पण त्याच्या मागचं कारण असू शकतं. आणि त्यामुळे हडप्पा संस्कृतीच्या लोकांना स्थलांतर करावे लागले आणि हडप्पाच्या नगरांना उत्पत्ती कळायला लागली. आता हडप्पा नगरांच्या अवशेषावर वसलेल्या वसाहती नागरी हडप्पा संस्कृती इतक्याच प्रगत आणि समृद्ध नव्हत्या. शिवाय त्यांची मातीची भांडी, घरे, मृत व्यक्तींच्या अंत्यविधीच्या संदर्भातील चालीरीती यांसारख्या गोष्टींमध्ये सुद्धा फरक होता. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांनाही स्थलांतर करावे लागले. ज्याप्रमाणे नागरी हडप्पामध्ये किंवा प्रगल्भ हडप्पा संस्कृतीमध्ये लोकांनी याच काही कारणांमुळे हवामानामधला बदल असेल, सुपीक जमिनीची कमतरता वगैरे असेल याच्यामुळे स्थलांतर केलं, त्याप्रमाणे उत्तर हडप्पामध्ये पण स्थलांतर होऊ लागलं. नागरी हडप्पा संस्कृतीचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जेथे नव्याने वसले तेथे छोट्या गाव वसाहतीच्या स्वरूपात एक नवीन संस्कृती उदयास येऊ लागली आणि या संस्कृती मग राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, माळवा, महाराष्ट्र या काही प्रदेशांमध्ये त्यांचा उदय होऊ लागला. कारण ऑब्व्हियसली त्या संस्कृती कुठे होत्या, हडप्पा कुठे आहे, ऑलमोस्ट पाकिस्तान आणि भारताच्या सीमेच्या आसपास आहे. तर मग त्या सीमेच्या आसपास जे काही प्रदेश आहेत त्याच ठिकाणी ते लोक स्थलांतरित होणार आणि मग त्याच ठिकाणी या संस्कृती नव्याने उदयास येऊ लागल्या. आणि मग या संस्कृतींना ताम्राश्मयुगीन संस्कृती असं सुद्धा म्हटलं जातं. ताम्र म्हणजे तांबे आणि पाषाण, ताम्र पाषाण म्हणजे दगड,
सो तांबे आणि पाषाण यांचा एकत्रित उपयोग इथे केला जायचा आणि मग हत्यारे वगैरे बनवणे असतील, भांडी वगैरे असतील या सगळ्यांसाठी. आणि पुढील पाठामध्ये आपण ताम्राश्म युगाबद्दल अभ्यास करणार आहोत. आता या ठिकाणी आपण ज्या काही संज्ञा पाहिल्या, जसं की पहिलं होतं हडप्पा पूर्व संस्कृती, म्हणजे हडप्पा येण्याच्या अगोदरची संस्कृती असेल. पूर्व हडप्पा संस्कृती म्हणजे काय? हडप्पा संस्कृतीच्या सगळ्यात सुरुवातीचा टप्पा, म्हणजे हडप्पा संस्कृतीचा एक पूर्ण कालखंड आहे. त्यातला सुरुवातीचा कालखंड, मधला कालखंड, शेवटचा कालखंड असा. नेक्स्ट आहे प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृती, म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण विकसित झाली होती संस्कृती, म्हणजे हडप्पा पूर्ण विकसित झालं होतं, तर त्या काळामधला टप्पा. नेक्स्ट आहे उत्तर हडप्पा, म्हणजे हडप्पा संस्कृती संपण्याचा काळ, म्हणजे शेवटचा काळ. आणि हडप्पोत्तर म्हणजे हडप्पा संस्कृती संपल्यानंतरचा काळ, तर बेसिकली किंवा विनाशानंतरचा काळ. तर बेसिकली या सगळ्या संज्ञा होत्या ज्या आपण बऱ्याच वेळेला वापरलेल्या पाहिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने हा आपला पूर्ण पाठ होता. तुम्ही जर पाहिलं तर हा चार्ट खूप महत्वाचा आहे आणि खूप सुंदर आहे, की ते तुम्हाला कालखंड पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक कोण होते, उत्खनन कोणी केलं होतं, कुठल्या प्रदेशामध्ये केलं होतं, हे खूप छान पाहायला मिळतं. जसं की हडप्पामध्ये या कालावधीमध्ये अलेक्झांडर कॅनिंगहॅमने केलं होतं, मग परत हडप्पामध्ये यांनी केलं होतं, मग परत मोहेंजोदडोमध्ये कोणी उत्खनन केलं होतं, परत हडप्पामध्ये मॉर्टिमर व्हिलर आला होता. तर बेसिकली हे सगळं तुम्हाला एका चार्टमध्ये पाहायला मिळते, जे की खूप सुंदर आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच पद्धतीने पुढच्या पाठांचे व्हिडिओज पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू सो मच अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.